असं वाटतंय की लग्न करून नवं जोडपच गृहप्रवेश करते. स्वागत आहे तुमचं. खर तर आपल्याच घरात तुमचं स्वागत करणं चुकीचं वाटतंय, पण तरी अहिल्या, वर्षानुवर्षाचं स्वप्न आज पूर्ण होणार आहे आपलं. आपलं कुटुंब आज खऱ्या अर्थानं पूर्ण होतंय. आपल्या घराची लक्ष्मी गृहप्रवेश करते. स्वागत कर तिचं. पारू, एक गोष्ट लक्षात ठेव, मी हे फक्त आणि फक्त श्रीकांतसाठी करते. त्याला मी वचन दिलं होतं आणि त्या वचनात मी बांधले गेले, म्हणून मी तुम्हाला घरात घेते. नाहीतर मी कधीच घरात घेतलं नसतं. त्यामुळे माझ्या ह्या वागण्याचा वेगळा अर्थ काढून खुश होऊ नकोस. सुखाने संसार करा आणि एकमेकांची साथ कधीही सोडू नका. या. हे घे. झालं समाधान? हेच हवं होतं ना तुला? हाच अधिकार हवा होता ना? माझ्या घरावर हक्क गाजवण्याची स्वप्न बघत होतीस ना? आणि म्हणूनच माझ्या मुलाला फसवून त्याच्याशी लग्न केलंस. देवी आई, ओ काय बोलताय तुम्ही? देवी आई, मला हा अधिकार कधीच नको होता. मला फक्त तुमचं प्रेम हवं होतं आणि यापुढेही हवंय. आज तुमचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून पारू टिफिन सर्व्हिस सुरू केली आहे. मला फक्त तुमचा आशीर्वाद हवा आहे. पारू, एक गोष्ट लक्षात घे, मी हे सगळं फक्त आणि फक्त श्रीकांतसाठी करते. म्हणूनच फक्त गप्प आहे मी. आणि श्रीकांतला शब्द दिला होता म्हणून तू आज या घरात उभी आहेस. कारण मी माझा शब्द पाळण्यात पक्की आहे. पण मी तुला अजूनही माफ केलेलं नाही आणि सून तर त्याहून मानलेलं नाही. खरं तर मला तुझं तोंडही बघायची इच्छा नाही. त्यामुळे जमल्यास माझ्या समोर येऊ नकोस. आणि हां, तू माझं एकही काम करायचं नाहीस.
यशस्वी व्हावा. नको काळजी करूस. तिचा राग लवकरच शांत होईल. माझा विश्वास आहे तुझ्यावर आणि मला खात्री आहे की तू अहिल्याचं सुद्धा मन जिंकून घेशील. कारण तुझ्या देवी आईला तू चांगलंच ओळखतेस, हो ना? तू आता तुझ्या अभ्यासाची परीक्षा दिलीस ना, आता तुला तुझ्या नात्यातली परीक्षा द्यायची आहे. आणि माझा विश्वास आहे तू या नात्यांच्या परीक्षेत सुद्धा पास होशील. मी देवी आईंच्या मनासारखी सून होऊनच दाखवेन. तुम्ही नका काळजी करू श्रीकांत सर. गे अशी कशी ग तू पारू? हो, काय झालं? हेच सर सर सर. हे बघ, तू तुझ्या नवऱ्याला आदित्य सर म्हणतेस ते ठीक आहे, पण आता मला सुद्धा सर म्हणणार आहेस का तू? मी तुला सांगितलंय ना, मला सर नाही बाबा म्हणायचं. कारण माझ्या सुनेकडून माझ्यासाठी बाबा हीच हाक ऐकायची मला. बाबा, आता कसं? हे बघा, अजिबात काळजी करू नका, सगळं ठीक होणार आहे.